झाली. थोड्याच वेळात आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचणार. ती सुंदर इज डुईंग व्हेरी गुड जॉब. नमस्कार, मी हेमंत. आता आम्ही चाललेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्यायला. तर ही आमची बस आहे. बसमध्ये सर्व पार्टिसिपेट आतुरतेने वाट बघत आहे किल्ला बघायची. तर आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर चाललेलो आहोत. हे आमचे पार्टिसिपेंट सर्व किल्ला बघण्यासाठी उत्सुक आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर यायचं असेल तर तुम्हाला दांडी बीचवर यावं लागेल आणि तिथनं जेटी पॉईंट आहे. तिथून जेटी पॉईंट आहे. जेटी पॉईंटवरून आपल्याला नाव करून सिंधुदुर्ग किल्ल्याला जावं लागतं. सिंधुदुर्ग किल्ल्याला जायसाठी 100 रुपये तिकीट आहे. ते तिकीट अपडाऊनसाठी ग्राहक धरल्या जातात. त्याच्यामुळं आपल्याला तिकीट काउंटरवर जावं लागेल. आधी तिकीट काढावं लागेल. 22 तिकीट काढून आपण तिथे जायचं. तिथे वेटिंग रो आहे. तिथे वेटिंग रोमध्ये आपल्याला लाईफ जॅकेट मिळेल. लाईफचं तिकीट काढावं लागेल. तिकीटसाठी कॅश गरजेची आहे. ऑनलाईन पेमेंट कधी कधी स्वीकारतात, कधी कधी नाही. तर आताच थोड्या वेळाआधी मला ऑनलाईन पेमेंटसाठी नकार दिला होता, म्हणून आता मी कॅश घेऊन आलेलो यांच्यासाठी. आता मी जेटी पॉईंटवर आलेलो आहो. इथे खूप जास्त गर्दी आहे. त्याच्यामुळं आम्हाला या मोठ्या रांगेमध्ये लागावं लागलं. इथून किल्ल्यावर जायला 100 रुपये तिकीट आहे आणि किल्ल्यावर पोचण्यासाठी जवळपास बोटीने आपल्याला 10 मिनिटाचा प्रवास करावा लागतो. तिथनं आपल्याला महादरवाज्यात उतरवतात आणि तिथनं आपण गाईड घेऊन पूर्ण किल्ला एक्सप्लोर करणार आहे. लाईन खूप मोठी आहे. बघतो काही शॉर्टकट मिळते का. शॉर्टकट मिळाला तर आम्हाला लवकर किल्ल्यावर जाता येईल. ऊन पण खूप जोराचं आहे. सर्वांना जॅकेट दिलेले आहे. आता हे जॅकेट घालून आपल्याला बोटीत प्रवेश देतो. आता आमची बोट चालू झाली. थोड्याच वेळात आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचणार आणि तिथे आम्ही गाईड हायर केलेला आहे. तो गाईड आम्हाला पूर्ण किल्ल्याची इन्फॉर्मेशन देणार आहे आणि पूर्ण निमूटपणे ऐकून घेणार आहे. आणि तर ते पण आहे आमच्यासोबत. आम्ही किल्ल्याच्या मेन दरवाज्यावर पोहोचणार. त्या जवळपास आम्हाला 1 तास लागेल किल्ला बघून. जवळपास आम्हाला 1 तास लागेल किल्ला बघायला. 1 तासात आम्ही किल्ला बघून याच बोटने रिटर्न जायचं आहे. सर्वजण आलेलो आहोत पॉईंटवर. तिथून आता आज जायचं आहे. आरामात पिल्ला बघ किती खाली जाऊ नका. खाली जायचं नाही. मोजून 10 मिनटं लागले आम्हाला इथे यायला. 10 मिनिटात आम्ही बोटिंगचा प्रवास करून इथे आलो. आता इथनं आपल्याला महादरवाजा किल्ल्याचा जो मेन एंट्रन्स आहे त्याचं दर्शन होते. आजूबाजूने आपण नावेने फिरलं किल्ल्याच्या भोवतील तर आपल्याला या किल्ल्याचा दरवाजा दिसत पण नाही. तर त्यासाठी आपल्याला इथे यावं लागेल आणि इथनं आपल्याला एंट्रन्स दिसेल किल्ल्याचा. किल्ल्याची एंट्री इथनं आहे. हा किल्ल्याचा मेन दरवाजा.
आम्ही आत्ता गाईड हायर केलेला आहे. गाईड आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देईल. तर आपण आता ज्या किल्ल्यामध्ये आलात त्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे समुद्रामध्ये बांधलेला किल्ला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंधुदुर्ग असं नाव दिलेलं आहे. हा किल्ला 17व्या शतकामध्ये बांधला गेलेला आहे. 25 नोव्हेंबर 1664ला शिवाजी महाराजांनी स्वतः येऊन ह्या कुर्टे नावाच्या बेटावर पायाभरणी केली होती आणि 29 मार्च 1667ला हा किल्ला बांधून पूर्ण केला होता. फक्त 3 वर्ष लागली होती शिवाजी महाराजांना हा किल्ला बांधायला. या किल्ल्याचे आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुलकर, ज्यांनी रायगडचा किल्ला अगोदर बांधला होता आणि रायगडचं बांधकाम शिवाजी महाराजांना प्रचंड आवडलं होतं. रायगड बांधणारेच हिरोजी इंदुलकर या किल्ल्याचे इंजिनियर होते. फक्त 3 वर्षामध्ये त्यांनी हा किल्ला बांधून घेतला. किल्ला बांधायला 3000 मजूर होते, लेबर. त्यामध्ये फातरवड, सोनार, गवंडी, लोहार अशी माणसं दिवस रात्र काम करायची. समुद्राला पाणी कमी व्हायचं त्यावेळी किल्ल्याची तडभिंत बांधायची. ज्यावेळी समुद्राचं पाणी वाढायचं त्यावेळी या बेटावरचं बांधकाम करायचे. हा किल्ला 48 एकरमध्ये बांधला गेलेला आहे. सगळ्यात मोठा जलदुर्ग ओळखला जातो. जेवढे किल्ले शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये बांधले त्यांना दुर्ग म्हटलं गेलेलं आहे. जे किल्ले डोंगरावर बांधले गेले त्यांना गड म्हटलं गेलेले आहे आणि जे किल्ले जमिनीवर बांधले गेले त्यांना भुईकोट म्हटलं गेलेलं आहे. तर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला त्यावेळी शिवाजी महाराजांचं वय 34 वर्ष होतं. त्यावेळी हा किल्ला बांधला गेलेला आहे. आपण आता किल्ल्याच्या गेटकडे उभे आहोत, किल्ल्याच्या एंट्रन्सकडे. पण किल्ल्याचा एंट्रन्स पाहिला तर आपल्याला ओळखता येत नाही बघा, बाहेरून दिसत नाही. शत्रूंना बाहेरून किल्ल्याचा दरवाजा ओळखता येऊ नये आणि शत्रूने केलेला तोफेचा थेट मारा हा दरवाजावर पोहोचू नये म्हणून किल्ल्याच्या दरवाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी यामध्ये बुरुज बांधलेला आहे. या बुरुजाला नाव दिलं गेलेलं आहे गौमुखी बुरुज. या बुरुजामुळे शत्रूंना बाहेरून दरवाजे दिसायचा नाही आणि शत्रूने केलेला तोफेचा थेट मारा दरवाजावर पोचायचा नाही. मग दरवाजा किल्ल्याचा सुरक्षित राहिला. या किल्ल्याच्या दरवाजाला आता 350 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि दरवाजा सागाच्या लाकडाचा आहे, बनलेला आहे. संध्याकाळी 7ला किल्ल्याचा दरवाजा बंद होतो, सकाळी 6ला दरवाजा उघडला जातो. आज या किल्ल्यामध्ये राहायला माणसं आहेत आतमध्ये. या किल्ल्यामध्ये जी लोक राहतात ते शिवाजी महाराजांच्या काळापासून राहतात. त्यांची आता किल्ल्यावर 12वी पिढी चालू आहे. तेच किल्ल्यातले लोक किल्ल्याचा दरवाजा बंद करतात रोज सायंकाळी 7ला आणि सकाळी 5:30ला. आपण आता जिथे उभे आहात ना, हा रस्त्याला वळण बघा उजव्या बाजून दिलेला आहे आणि याला कारण कसं आहे की त्यावेळी शत्रू हत्तीचा वापर करायचे दरवाजे तोडायला. पण समुद्रातून हत्तीला आणणं कठीण होतं त्यामुळे हत्तीला लो टाईटच्या वेळी हा आणला जायचा. हत्तीचा स्पीड हा कमी व्हावा म्हणून रस्त्याला टर्न दिलेला आहे बघा, वळण दिलेला आहे. हत्ती नसेल तर लाकडाचा ओंडका वापरला जायचा. तुम्ही बाहुबली सारखे मूवी बघितले असतील. एक लाकडाचा ओंडका पकडायला माणसं लागायची आणि स्पीडमध्ये लाकडाचा ओंडका शत्रू घेऊन धावत यायचे. पण रस्त्याला वळण आल्यामुळे त्यांना लाकडाचा ओंडका वळवणं शक्य नसायचं. शत्रूने कितीही प्रयत्न केले तरी हत्ती किंवा लाकडाच्या ओंडक्याने ते दरवाजे तोडू शकत नव्हते. त्यामुळे रात्री या किल्ल्याच्या दरवाजावर हल्ला करायचे शत्रू येऊन आणि रात्री दरवाजावर जर हल्ला झाला बहाल्या कोराडीने तर वरती बघा 3 होल आहेत. त्या 3 होलातून उखळलेलं गरम तेल सोडलं जायचं. कळलं का तुम्हाला? आणि उखळलेल्या गरम तेलाने शत्रूंना खाली भाजून ठार केलं जायचं. तसंच बाजूला सुद्धा असे होल ठेवलेले आहेत. सगळीकडे तुम्ही होल बघू शकता. हे सगळे गरम तेलाचेच होल आहेत. आणि गरम तेलच का टाकलं जायचं ते हे पुन्हा शत्रू वरती चढण्याचा प्रयत्न करायचे नाही कारण ते स्लिपरी व्हायचे, पाय घसरायचे शत्रूचे. म्हणून ते गरम तेल टाकले ओतण्यासाठी होल ठेवलेले आहे. त्याचबरोबर आतमध्ये हा जो रस्ता आपल्याला दिसतोय ना, हा उजव्या बाजूने का ठेवलाय त्याला पण कारण आहे. शिवाजी महाराजांचे मावळे लढाईला बाहेर पडायचे ना, ते उजव्या हातामध्ये तलवार घेऊन बाहेर पडायचे. आपण मोस्टली माणसं रायटी असतो बघा, क्वचित आपल्यामध्ये 100 एका दुसरा म्हणून डावखुरा असतो. पण रायटी असल्यामुळे काय व्हायचं, तलवारी फिरवायला आतल्या मावळ्यांना स्पेस भेटायचा. मग तो टर्न उजव्या बाजूने आहे. शत्रू बाहेरून यायचे ना, त्यांच्या सगळ्या तलवारी बुरजावर अडकायच्या. त्यांना तलवार फिरवायला स्पेस भेटायची नाही म्हणून तो टर्न उजव्या बाजूने आहे. आपल्या पाठीमागे एक हनुमानाचं मंदिर पण बांधलेलं आहे. किल्ला ज्यावेळी बांधून पूर्ण झाला त्यावेळी मंदिर बांधलेलं आहे 1667ला. पण सरकारने आता त्याची डागडुजी केलेली आहे. या मंदिरातली मूर्ती शिवाकालीन आहे, शिवाजी महाराजांच्या काळातली आहे. त्याला दक्षिणमुखी हनुमान मंदिर म्हणतात. शिवाजी महाराजांनी मंदिर मुद्दन इथे बांधलं होतं की ज्यावेळी लढाईसाठी मावळे बाहेर यायचे ते लढाईला जाताना मारुतीचं दर्शन घेऊन जायचे. लढाईसाठी मावळ्यांना ताकद यावी, स्फूर्ती भेटावी म्हणून किल्ल्याच्या बाहेर मारुतीचं मंदिर होतं. वरती बघा काळ्या दगडाची इमारत दिसते, ती नगारखान्याची इमारत आहे. शत्रू आला की किल्ल्यातल्या मावळ्यांना सावध करण्यासाठी वरती नगारे वाजवले जायचे पूर्वी, ड्रम. आणि नगारा वाजला की किल्ल्यातले मावळे सावध व्हायचे. दरवाजाच्या आतली जागा पहारेकरांची बसायची जागा आहे, त्याला देवड्या म्हणतात. एक असेल तर देवडी, 2 होते त्यामुळे त्यांना देवड्या म्हणायचे. तिथे आतमध्ये पहारा ठेवला जायचा दरवाजाला सुरक्षा देण्यासाठी. तर आपण आता समोर जे मंदिर बघतोय ते जरीमरी
मातेचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे जरीमरी मातेचं मंदिर एक मराठा सरदाराने बांधलं होतं आणि त्या सरदारांचं नाव होतं तुकाराम यस बायरेकर. पूर्वी आपल्या गावांमध्ये रोगराई येऊ नये, रोगराई पसरू नये म्हणून प्रत्येक गावाच्या वेशीवर जरीमरी मंदिर बांधायची प्रथा होती. त्यावेळीचे लोक हिंदी संस्कृतमध्ये तापाला ज्वर म्हणायचे, ज्वर किंवा जर, आणि जराला मारणारी म्हणजे मर्याई म्हणून ते गावांमध्ये जरीमरीचं मंदिर असायचं. आज ज्या किल्ल्यामध्ये जी लोक राहतात त्यांची गावदेवी म्हणून ओळखली जाते, ग्रामदेवता या किल्ल्यातल्या लोकांची. इथल्या ज्या स्त्रिया आहेत ते शुक्रवारी मंगळवारी, दर शुक्रवारी आणि मंगळवारी नारळ खाण्याच्या ओट्या भरायला येतात, कारण तो देवीचा वार असतो म्हणून. आता आपण सर्वात पहिला जो तलाव बघणार आहोत पुढे जाऊन, त्याला घोडे तलाव म्हटलं जातं, जिथे शिवाजी महाराजांच्या सैनिकांचे घोडे पाणी प्यायला जायचे. तो घोडे तलाव बघूया. त्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर बघायचं आहे, ते पुढे आहे. चला. हाँ हिंदी में बोलो ना, हिंदी में बोल बताना नहीं, आई थिंक वो ऐसे स्पेसिफिकली आप जो तलाव बघताय ना याला घोडे तलाव असं म्हटलं जातं, कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याच ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सैनिकांचे घोडे पाणी प्यायला यायचे. हे उतरण्यासाठी जागा होती त्यांच्यासाठी. कडेकडेला खोल आहे, या बाजूला जास्त खोल नाही बनवलेली. किल्ला बांधताना शिवाजी महाराजांनी बाहेरून दगड आणली नव्हती. हा बेट होता ना, मोठा खडक होता, हा दगड तोडला होता, खडक तोडला होता शिवाजी महाराजांनी, आणि त्यावेळी इथे दगड काढले होते किल्ला बांधायला, आणि त्यासाठी हे तलाव तयार झाले होते किंवा तयार बनवून घेतले होते शिवाजी महाराजांनी. आणि ह्या तलावामध्ये रेन वॉटर साठवलं जायचं, पावसाचं पाणी साठवलं जायचं त्या काळामध्ये. कारण शिवाजी महाराजांनी किल्ला बांधताना समुद्राचं पाणी वापरलं नव्हतं, कारण समुद्रामध्ये क्षार असतात, मीठ असतं, आणि किल्ल्याच्या बांधकामाला चुना वापरला गेला होता. कारण शिवाजी महाराजांच्या काळात सिमेंटचा शोध लागला नव्हता, सिमेंट कॉन्क्रीट नव्हतं शिवाजी महाराजांच्या काळात. मग चुना जो बनवायचे ना, तो कसा बनवायचे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण तो चुना बनवण्यासाठी गोड्या पाण्याची आवश्यकता असायची. ते रेन वॉटर साठवण्यासाठी हे तलाव तयार केले गेले होते. पण ही पूर्ण जागा तुम्हाला दिसते नाही, ते काही बांधकामं दिसत नाही, घरं वगैरे काही दिसत नाही बघा पूर्वीची. कारण इथे जे मावळे राहायचे ना पूर्वी, ते सगळे टेंटमध्ये राहायचे. जशी आपली बॉर्डरवर इंडियन आर्मी राहते ना, आर्मी आपली लष्कर, तशीच लोक किल्ल्यामध्ये राहायची. त्यावेळी 1000 सैनिक किल्ल्यावर ठेवण्यात आलं होतं, पण त्यांची व्यवस्था सगळी टेंटमध्ये असायची. नंतरच्या काळामध्ये किल्ल्यावर घरं बांधली गेली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. तर ह्या ठिकाणी सगळे लोक राहायचे. 1000 सैन्य होते किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे, आणि त्यांनी घोडे पाळले होते ना, ते घोडे ते पाणी प्यायला यायचे. तुम्ही पावसाळ्यात किल्ल्यावर आला तर हा तलाव तुम्हाला पूर्ण भरलेला दिसेल. सध्या पाणी जास्त वापरलं जात नाही, पाणी खराब झालेलं आहे त्यामुळे. नंतर पाणी आटत जातं, पावसामध्ये तलाव पूर्ण भरतो. तर हा घोडे तलाव आहे, आपला किल्ल्यातला सेकंड प्लेस आहे. पहिलं जरीमाईचं मंदिर, त्याच्यानंतर आपण घोडे तलावजवळ आलो. आता महाराजांचं भारतातलं एकमेव मंदिर आहे जे महाराजांचं मंदिर आहे, तिथे आत्ता पण पूजा केली जाते महाराजांची. ते मंदिर बघण्यासाठी जाऊ आता आपण. हा किल्ल्याचा एरियल व्ह्यू आहे बघा. जर तुम्ही हा सिंधुदुर्ग किल्ला जर तुम्ही आकाशातून पाहिला तर तुम्हाला किल्ला एवढा मोठा दिसेल, असा दिसेल. कळलं? ह्याला दुर्ग म्हटलं गेलेलं आहे संस्कृतमध्ये, कारण सिंधुदुर्ग हे जे नाव पडलं या किल्ल्याला ते शिवाजी महाराजांनी समुद्रावरून दिलं होतं. ह्या समुद्राला पूर्वी सिंधू सागर म्हणायचे. नंतर ट्रेडिंगसाठी व्यापारी लोक येऊ लागले, नंतर हे अरब समुद्र किंवा अरबी समुद्र नंतर नाव पडलेलं आहे. पण पूर्वीचे लोक सिंधू सागर म्हणायचे 400 वर्षापूर्वी. या किल्ल्याला सिंधुदुर्ग नाव पडलं. हे किल्ल्याचं एंट्रन्स आहे, इथून तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये आलात मध्ये. आपण इथून सरळ आतमध्ये आलो, येताना आपण हा तलाव पाहिला, घोडे तलाव. असाच तलाव पुढे पण हा घोडे तलाव बघून आपण पुढे आतमध्ये आलो, जवळपास किल्ल्याच्या मध्यभागी पोहोचलेलो आपण. आणि किल्ल्यामध्ये जे घरं आहेत ती तुम्हाला आता इथे बघायला भेटतील बघा. आजूबाजूला सर्व घरं आहेत बघा. ही सर्व शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची घरं. त्यांची आता किल्ल्यावर 12वी पिढी, मी मगाशी म्हटलं बघा, ती 12वी पिढी राहते. आणि सगळी जी जमीन आहे ती शिवाजी महाराजांच्या 2 नंबरचे मुलगे राजाराम महाराज यांनी त्यांना बक्षीस म्हणून दिलेली आहे. कारण शिवाजी महाराजांच्या काळात वतन दिलं जात नव्हतं, पण राजाराम महाराज या किल्ल्यावर आले. त्यांची इच्छा होती की ह्या किल्ल्यावर आपले माणसं कायमची राहावी, सैनिक, आणि म्हणून त्यांनी वतन दिलं होतं. आणि त्यासाठी त्यांनी घरं पण बांधून दिली होती मावळ्यांना. तीच लोक किल्ल्यामध्ये राहत आहेत. आता टोटल घरं किती आहेत तर टोटल घरं आहेत 18, म्हणजे 18 घरं आहेत. आणि 18 घरांमध्ये जे माणसं राहतात ते 25 ते 30 माणसं राहतात. आणि त्यांची नावं आहेत वांगणकर, चव्हाण, सकपाळ, भोसले, जाधव, पाडावे, फाटक, शेख, मुजावर, पडवळ, सावंत अशी यांची नावं आहेत. या किल्ल्यामध्ये मुस्लिम लोकसुद्धा राहत आहेत, कारण शिवाजी महाराजांनी भेदभाव केला नव्हता.
18 पगड जातीने एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य उभं केलं होतं, हिंदवी स्वराज्य. त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम लोक सुद्धा होते, म्हणून शिवाजी महाराजांनी इथे भेदभाव केला नव्हता, कुठेच केला नव्हता. म्हणजे या किल्ल्यामध्ये 2 घरं मुस्लिमांची आहेत आज पण. आता किल्ला कसा बनवलाय ते बघूया आपण. पूर्ण हा किल्ला बांधायच्या अगोदर पूर्ण हे आयलंड होतं, याला कोर्टे नावाने ओळखलं जायचं. 1664ला स्टार्ट झालं होतं कन्स्ट्रक्शन. पण शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायच्या अगोदर एक जंजिरा किल्ला आहे समुद्रामध्ये अलिबागला, मुरुड जंजिरा, तो जिंकायला गेले होते. पण शिवाजी महाराजांना जंजिरा जिंकता आला नव्हता. पण जंजिरा जिंकता न आल्यामुळे शिवाजी महाराजांनी आपला मोर्चा कोकणाकडे वळवला होता. ज्यावेळी शिवाजी महाराज कोकणामध्ये येत होते त्यांची भेट बहिर्जी नाईकांशी झाली होती. बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांचे गुप्त प्रमुख होते, स्पाय होते. त्यांनी महाराजांना सांगितलं, महाराज आपण मालवणमध्ये जावं, मालवणमध्ये एक बेट आहे ते पाहावं. पण शिवाजी महाराज ते डायरेक्ट आले नव्हते किल्ला बांधायला. त्यांनी सर्वात पहिलं मालवणला आल्यानंतर पूर्ण आपला गेटअप चेंज केला होता. शिवाजी महाराजांनी ते येण्यासाठी कोळ्यांचं वेषांतर केलं होतं. कळलं तुम्हाला? फिशरमॅन कोळ्यांचं वेषांतर करून महाराज या बेटावर पहिल्यांदा 1664ला आले होते हे बेट पाहायला, रेकी करायला. पण शिवाजी महाराज इथे पहिल्यांदा आले, त्यांना पहिला प्रश्न असा पडला होता की तिथे प्यायला पाणी नाही आहे. किल्ला आपल्याला समुद्रात बांधायचा आहे आणि प्यायला पाणी लागणार, आणि पाणी किल्ल्यामध्ये नसेल तर किल्ला बांधून उपयोग नाही. म्हणून सर्वात पहिले शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या आतमध्ये म्हणजे बेटावर गोड पाण्याच्या विहिरी बांधल्या होत्या, नंतर किल्ला बांधला गेला. या आयलंडवर त्यांना गोड पाणी मिळालं नसतं तर किल्ला कधीच बांधला गेला नसता. मग आपण पुढे विहिरी बघणार आहोत. आता त्या विहिरींना नावं आहेत साखर बाव, दूध बाव आणि दही बाव, अशा 3 विहिरी बांधलेल्या आहेत या किल्ल्यावर. त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि किल्ल्यामध्ये जी लोक राहतात ती लोक आता पण त्याच विहिरीचं पाणी प्यायला वापरतात. तर पहिल्यांदा विहिरी बांधल्या गेल्या, त्यानंतर किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं. आता किल्ल्याची जी वॉल आहे ना, तडभिंत, ती 3.5 किलोमीटरची आहे. किल्ल्याला पूर्वी 52 बुरुज होते, आता 27 असे बुरुज शिल्लक आहेत. हे सगळे बुरुज आहेत किल्ल्यात. हे पाठीमागची तडभिंत आपल्याला वेडीवाकडी दिसते बघा, कारण त्यावेळी समुद्राच्या लाटांचा मारा जास्त होता. ही तडभिंत सरळ बांधली असती तर समुद्राच्या लाटाने तुटून गेली असती. लाटांचा फोर्स हा डिवाइड करण्यासाठी तडभिंत वेडीवाकडी बांधली गेलेली आहे. कळलं तुम्हाला? पाण्यामध्ये येताना तुम्हाला खडक दिसले बघा समुद्रामध्ये. शत्रूंची जहाजं किल्ल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून पाण्यामधले खडक तसेच ठेवले गेले. तसा शिवाजी महाराजांचा आदेश होता, समुद्रात ते खडक काढले तर समुद्र खोल बनेल आणि शत्रूंची जहाजं किल्ल्यापर्यंत येते. मग शत्रू पोचू नये म्हणून ते खडकं तशी ठेवली गेली. मग ज्याने या किल्ल्यावर आक्रमणे केली नंतरच्या काळात, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्धी, त्या शत्रूंची जहाजं खडकांना आदळून तुटून गेली. त्यामुळे किल्ल्यावर मोठ्या लढाया झाल्या नाही. इथे आतमध्ये लढाई झाली नाही मोठी किल्ल्यावर, कारण शत्रू कधी पोचलेच नाही किल्ल्याच्या आतमध्ये. कळलं प्लॅनिंग कसं केलं होतं? आणि किल्ला बांधताना किल्ला पडू नये म्हणून शिसं ओतलं गेलं होतं. शिवाजी महाराजांकडे लोखंड उपलब्ध होतं, पण शिवाजी महाराजांनी लोखंड वापरलं नाही. कारण लोखंड समुद्रामध्ये गंजतं, सडतं आणि किल्ला पडला असता जर लोखंड वापरलं गेलं असतं. पण पूर्ण किल्ला बांधताना समुद्रामध्ये शिसं ओतलं गेलेलं आहे. फाउंडेशनला, पायामध्ये शिसं म्हणजे कळलं तुम्हाला? लीड कळलं ना? पेन्सिल. तसं हे किल्ला बांधायला 500 खंडी शिसं लागलं. समुद्राच्या लाटाने किल्ल्याचे दगड हलू नये म्हणून दगड इंटरलॉक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शिसं टाकलेलं आहे. पूर्ण किल्ला बांधायला 500 खंडी शिसं लागलं होतं. 500 खंडी म्हणजे आताच्या काळातलं 4 लाख टन, 4 लाख टन एवढं शिसं किल्ल्याला वापरलं गेलेलं आहे. त्यामुळे किल्ला बांधायला खर्च किती आला होता? हा टोटल किल्ला बांधायला खर्च आला होता 1 कोटीहून सुवर्णमुद्रा. कळलं तुम्हाला? 1 कोटी सोन्याची नाणी. आज बघ आपण 100, 200, 500च्या नोटा वापरतो, पण शिवाजी महाराजांच्या काळात करन्सी जी होती ना ती सोन्याची होती. सोन्याचे हॉर्न कॉईन होते, त्यांना होन म्हणायचे मराठीमध्ये. असे 1 कोटी होन वापरले गेले त्यावेळी. पण एवढा पैसा कुठून आणला होता शिवाजी महाराजांनी? तर सुरतेमध्ये जाऊन छापा टाकला होता गुजरातमध्ये, आणि सुरतेला जाऊन जे सोनं मिळालं त्यातून शिवाजी महाराजांनी 2 किल्ले बांधले होते. कारण सुरत त्यावेळी मुघलांच्या ताब्यात होती, औरंगजेब, आणि महाराजांनी 2 वेळा छापा टाकला आणि जे सोनं मिळालं त्यातून 2 किल्ले बांधले. पहिला रायगडचा किल्ला राजधानी आणि दुसरा हा सिंधुदुर्ग किल्ला. कळलं तुम्हाला? एवढा मोठा किल्ला बांधला गेला त्यावेळी 1 कोटी होऊन खर्च करतो. तर मंदिर बघूया की डायरेक्ट पुढे जाऊया? आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे ते आपण येतेवेळी पाहणार आहोत. आपण सर्वात पहिलं आता बघूया महादेवाचं मंदिर, कारण छत्रपती शिवाजी महाराज शंकराचे प्रचंड मोठे भक्त होते, आपल्याला माहिती असेल. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर महादेवाचं एक तरी मंदिर बांधलं जायचं त्यांच्यासाठी, दर्शनासाठी. ते मंदिर आपल्याला बघायचं आहे. भुयारी मार्गाची विहीर बघायची आहे, त्याच्या पुढे गोड पाण्याच्या विहिरी बघायच्या, साखरबाव, दूधबाव, दहीबाव. एवढंच पुढे बोल. And our vlogger Hemant is doing very good. Our Hemant is doing very good job. We like it.
हाय. गाडी जो इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे ते डिलिव्हर करताय ती कशी वाटतंय? अगदी सुंदर, कारण ते जे काही सगळे सांगतायत सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आणि डिटेल्स सोबत त्या सगळ्या आम्हाला चांगल्या वाटतात आणि सगळं एकदम इन्फॉर्मेशनल आहे. हे नाही करायला सांगा.